आज रोजच्यापेक्षा थोडी लेटच उठली होती आणि उठल्याबरोबर टीव्हीला मस्त गाणे लावून ऐकत बसली होती। कारण बघा आज होती ईदची मुलांना सुट्टी आणि मला काही टिफिनचं टेन्शन नव्हतं। इकडे यांची आंघोळ झाली होती, विहान सिटू आणि माझी आंघोळ बाकी होती। तर आधीने मी मुलांना आंघोळ घालून घेतली कारण आज यांनी पण मुलांना आंघोळ घालण्याची सुट्टी घेतली होती। तर इकडे आंघोळ झाली आणि आज माझा मूड झालेला, म्हटलं साडी घालावी आणि मस्त आज शूट करावं। पण मला काही साडीमध्ये काही कामं जमत नव्हती जास्त। तरी पण बघा मी घेतला नाश्ता बनवण्यासाठी। तर आज नाश्त्यामध्ये ना मी पोहे बनवणार होते। मी जशी काय साडी घालून बाहेर आली ना, तर विहान आणि सिटूला दोघांनाही प्रश्न पडला की आज मम्मी कुठं बाहेर जाते का। ते सारखं विचारत होते की मम्मा कुठं जातेस का, आज तू साडी का घातलीस असं। कारण मी खूप रेअर अशी साडी घालते, म्हणजे कधी गुरुवारी मठात जायचं असेल किंवा संकष्टीला मंदिरात जायचं असेल गणपतीच्या तेव्हा, आणि काही कार्यक्रम असेल ना तेव्हाच मी साडी घालते। तर असो बघा इकडे घेतलेले आहे मी पोहे बनवण्यासाठी, कारण सकाळचे आता 10:30 वाजून गेले होते। तर पोहे बनवताना बघा कढईमध्ये घेतलं तेल, तेलामध्ये टाकलं जिरं, मोहरी आणि हिरवी मिरची टाकली कट करून, आणि कढीपत्ता जो आहे ना तो माझ्या बाल्कनीतलाच आहे। कांदा टाकला आणि शेंगदाणे टाकले। मला मोस्टली ना ह्याच्यामध्ये डाळवा आवडतं, पण यांना ते आवडत नाही म्हणून स्किप केलं। मी इकडे नाश्ता बनवत होती तोपर्यंत बघा यांची पूजाही झालेली आणि यांना ना शंख खूप छान वाजवता येतो। तर हा शंख ना आम्ही तिरुपतीवरून येता वेळी घेऊन आलेलो, आणि बघा त्याच्यानंतर मी तिघांनाही प्लेटमध्ये पोहे दिले खायला आणि त्यांच्याबरोबर मीही नाश्ता घेतला करायला। तर मला मोस्टली पोह्यासोबत जो लिंबू असतो ना तो खूप आवडतो। तर आत्ता माझ्यामुळं ना ह्या दोघांनाही तो लिंबू आवडायला लागलेला आहे। तर इकडं नाश्ता करताना सिटूला पाणी प्यायची खूप सवय असते काहीही खाताना, आणि तिने ना पूर्ण ना पाणी लादीवर सांडलं होतं। तर नाश्ता जसा काय झाला ना की मी लगेचच पाणी पुसायला घेतलं, आणि इकडं ह्या दोघांची मस्ती चालू होती। तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला काही साडी घालून सगळी कामं जमणार नाही। दोघंही एकमेकांपेक्षा कमी नाही आहेत, खूप मस्ती आणि खूप भांडणं असतात। तर तिचे पप्पा घरी होते, तर त्यांनी तिला समजवलं, आणि एवढा मस्ती करत होती ना तिच्या लक्षातही नव्हतं की आपलं पोट भरलंय की नाही ते। नंतर परत तिने पोहे मागवले आणि यांनी ना तिला पोहे भरवायला घेतली। त्यांच्या मांडीवर बसूनही ती काही शांत बसत नव्हती, बघा कशी मस्ती चालू होती। तर असो इकडे ह्यांचा नाश्ता चालू होता, आणि मी ना आज तुम्हाला ना हे शेअर करते। हे बघा हे मायक्रॉनचे काही जे आहेत ना शोपीस ते मी बनवले होते, आणि ज्या पायपुसण्या आहेत ना माझ्या दारात वगैरे त्याही सर्व काही मी बनवलेले आहेत। माझा क्लासही संपलेला आहे, त्याच्यामुळे जे काही हे अर्धवट राहिलेलं आहे ना ते आता मी पूर्ण करून घेणार आहे। तर असो आज म्हटलं साडी घातली, तर त्यांच्यासोबत एक मस्त फोटो काढला आणि त्याच्यानंतर बघा साडी चेंज केली। तर तेवढ्यात मला फोन आला की माझ्या मैत्रिणी आज घरी येत आहे। तर त्यांना ना लिफ्टमधून यायला खूप भीती वाटत होती, म्हणून त्यांना घ्यायला बघा मी खाली गेली। त्या आल्या, मस्त चहा पाणी वगैरे झालं आणि मस्त आम्ही बघा 2 तास गप्पा मारल्या। असो त्या गेल्यानंतर बघा मी माझी कामं करण्यासाठी घेतली। आता याचा पार्ट 2 पण मी बनवणार आहे, तर भेटूयात आता पुढच्या व्लॉग्समध्ये।